पुढे घेऊ ना काय घ्यायचं मला फळ पटकन घ्या आदरणीय सत्यपाल भंतेजीकडे बघितलं जातं. एक वेगळ्या पद्धतीचं एक त्यागाचं प्रतीक असणार आहे. आपल्याकडे असणारी जेवढीही आपला जो पगार होता भंतेजींचा हा सर्व मुळाव्याच्या या ठिकाणी असणाऱ्या धर्मप्रचारासाठी भंतेजींनी दिलेला आहे. संपूर्ण आयुष्य त्यासाठी खर्ची घातलेलं आहे. असं असणारं हे पवित्र असणारे आदरणीय त्यागी असणारे भंतेजींचं या ठिकाणी स्वागत जळगाव सपकाळच्या वतीनं सरपंच यांच्या वतीने या ठिकाणी होईल. मी ताईंना या ठिकाणी विनंती करतो की पूजनीय सत्यपाल भंतेजींचं महाथेरांचं आपण या ठिकाणी पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्यांना अभिवादन करायचं आहे. आदरणीय सुभाषजी सुरडकर यांच्याकडे यादी दिलेली आहे. कृपया त्यांनी यादी आणून द्यावी. टोपल्यामध्ये सर्व एका लाईन मध्ये उभे राहा. आई ते पुष्प द्या सर्वांच्या हातामध्ये. सर्व एका लाईन मध्ये उभे राहा. ओ आई हो मागे एका लाईन मध्ये उभे राहा. हो मागे आई. सर्वांनी हातामध्ये पुष्प घ्यायचे. हात जोडा सर्वांनी. बाकीचे जे बसलेले आहेत ज्यांच्याकडे पुष्प नाही त्यांना पुष्प द्या. बाकीच्यांनी सुद्धा या ठिकाणी हात जोडायचे आणि पवित्र पूजनीय असे बसला तर चालेल. 1 मिनिट बसा. इथेच बसा. आपल्याकडून लगेच या ठिकाणी पुढचं संगदान सुद्धा करता येईल. असेच बसा मांड्या घालून बसा. क्या कर दिया यार, उसको रुकाओ यार थोड़ा सा. हॅलो. आदरणीय पूजनीय भिक्खू विपस्सी दीपंकर भंतेजींना विनंती आहे आपण इकडे स्टेजकडे यायचं आहे. सर्वप्रथम विनयाच्या प्रमाणे भिक्खू संघाला कठीण चिवराचं दान दिलं जातं. त्या कठीण चिवराचं सर्वप्रथम दान होईल. भिक्खू संघ ह्या कठीण चिवरदानाचा स्वीकार करेल. हे प्रमुख जे काही कठीण चिवरदान आहे हे सकुबाई सकाराम साळवे. नाही थांबा, काय आईचं नाव काय? सकुबाईचं ना? सकुबाई सकाराम साळवे. हॅलो. उपासिका सकुबाई सकाराम साळवे आईच्या कडून हे कठीणची वरदान तसेच साळवे परिवार या परिवाराकडून हे कठीणची वरदान होणार आहे. आपण समोर येऊन बसायचं आहे. आडाव परिवार तुमचं नाव काय? आडाव आई आडावाई दांडगे आई आडावाई या समोर या. आईला घेऊन या समोर या. आडावाई इकडे या तुम्ही. आईला बसू द्या तिथं खुर्चीवरती. हे चिवर घ्या. म्हणजे आपण केलेल्या ह्या पुण्य कर्मामध्ये आपण सर्वजण सामील आहात असं त्याचा अर्थ होईल. आणि ज्यांना वाटेल त्यांनी त्या ताटामध्ये दान सुद्धा टाकायचा.